प्रस्तुत सेवेसाठी गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय समर्थ श्री तुकोबाराय यांचा नामधारक भगवत भक्ताच्या भाग्याची गाथा गाणार। जो भगवत भक्त नामधारक झालेला आहे त्याचं किती मोठं भाग्य आहे। एवढंच नाही, त्या भगवत भक्ताला काय भेटतं, त्याला ऐहिक ऐश्वर्य तर प्राप्त होतच, पारलौकिक ऐश्वर्याचाही तो धनी होतो। आणि या भगवत भक्ताच्या भाग्याची गाथा गाऊन तुकोबाराय सांगतात, हे जे आम्ही तुम्हाला सांगतोय हे आमच्या पदरचं नाही, गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी, अशा अर्थाचा 4 चरणाचा अत्यंत गोड सोपा सुंदर अभंग तुमच्यासमोर प्रस्तुत केलेला आहे। आपल्या मंगरुळ गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। आज पहिला दिवस आहे। आनंदाची गोष्ट अशी आहे, कीर्तनासाठी पहिला दिवस असतानाही गावातले सगळे घटक उपस्थित झालेले आहेत बरं का। समोर बालगोपाळ मंडळी बसलेली आहेत, बाजूला आमचे तरुण बांधव बसलेले आहेत। महाराज, तरुण कीर्तनाला येणं म्हणजे भगवान महाराज हा एक चमत्कार आहे। कारण बाकीकडं जर फिरून पाहिलं ना, बाकीकडं तरुणांची अशी अवस्था आहे, बाकीच्या ठिकाणचे तरुण धरून आणावे लागतात। त्यामध्ये भाग्यवान कोण आहे, भाग्यवान कोण आहे असा जर प्रश्न उपस्थित झाला तर प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर येऊ शकतं, प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर येऊ शकतं। आम्ही शिवछत्रपतींचं नाव घेतो। काय प्रभाव होता बरं त्या काळात शिवछत्रपतींचा? महाराज, छत्रपती शिवरायांचा प्रभाव ऐका बरं का। कविभूषणांनी वर्णन करून ठेवलेलं आहे। कविभूषण काय होते शिवाजी महाराज? महाराज कविभूषण वर्णन करतात, चकित चकित्ता चौकी चौकी उठे बार बार, दिल्ली दहशती चित्ते चाही करशती है, बिलकी बदन बिलखत बिसय पुरपती, फिरत फिरंगण की नारी फरकती है, थर थर कापत कुतुबशाही गोलकुंडा, हरी हवस भूप भीर भरकती है, राजा शिवराज के नगारण की धाक सुनी, केते बादशाहन की छाती थरकती है। वाह, शिवाजी महाराजांचं नाव जरी ऐकलं ना, हे 150 वर्ष परंपरेचे जे बादशाह होते ना, शिवछत्रपतींचं नाव जरी ऐकलं ना, त्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा। हे होतं महाराजांच्या नावाचा प्रभाव। विठ्ठल 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 विठ्ठल। तसं भगवान कृष्णाचा प्रभाव। शेवटी कंसाने ठरवलं याला मारायचंच, मग त्यांनी काय केलं? मल्लद्वंद्वाचं आमंत्रण दिलं भगवान कृष्णाला। देशोदेशीचे पहिलवान त्या ठिकाणी बोलावले आणि भगवान कृष्णाला आणि बलराम दादाला कुस्तीचं आमंत्रण दिलं। आले भगवान कृष्ण आणि बलराम दादा। कंसाचा दरबार भरलेला आहे महाराज। आता कृष्णाला पाहण्यासाठी सगळे जमा झाले बरं का। कसा असेल कृष्ण, कसे असतील कृष्ण परमात्मन, ज्या कृष्णाने एवढे मोठे राक्षस बालपणीच मारले, कसे असतील, कसे असतील। त्या दरबारात कोण कोण आलं होतं माहिती का? योगी जपी तपी संन्यासी आले होते। त्या दरबारामध्ये देशोदेशीचे पहिलवान आले होते, चाणूर मुष्टिकासारखे। त्या दरबारामध्ये परिसरातील राज्यातील सगळ्या स्त्रिया आल्या होत्या। त्या दरबारामध्ये त्या ठिकाणी वसुदेव देवकी होते। त्या दरबारामध्ये गायी राखणारे गोपाळ पण होते, गवळी आले होते, असे सगळे लोक आले होते। आणि त्या दरबारामध्ये भगवान कृष्णाची एंट्री झाली। एंट्री, भगवान कृष्ण आले। प्रत्येकाला उत्सुकता लागते, कसे असतील, कसे असतील कृष्ण। आता प्रत्येकाला कृष्ण वेगवेगळे दिसले बरं का। श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे। त्या ठिकाणी वर्णन करतात, मल्लानाम शनी नृणाम नरवर स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, गोपानाम स्वजनोसताम क्षितिभुजाम शास्तासो पित्रो शिशु, मृत्युर्भोजपतेर विराड विदुषाम, पत्तत्वं परम योगिनाम, वृष्णीनाम परदेवतेति विदितो रंगम गतस्साग्रजाः। पावर का कोणाला कृष्ण कसे दिसले? भगवान कृष्ण आल्यानंतर तिथं जे पहिलवान होते ना, पहिलवान, भगवान कृष्णाचं ते पिळदार देह पाहून ते पहिलवान म्हटले, वा, प्रतिद्वंद्व असावं तर असा, प्रतिमल्ल असावं तर असा। त्या दरबारात जेवढे देशोदेशीचे राजे आले होते ना, भगवान कृष्णाला पाहिल्यावर ते राजे म्हटले, वा, राजा असावा तर असा। त्या दरबारात जेवढ्या स्त्रिया आल्या होत्या ना, स्त्रिया, त्यांनी भगवान कृष्णाला पाहिलं आणि त्यांनी विचार केला, वा, स्वरूप असावं तर असं, साक्षात मदनाचा कामदेवाचा पुतळा, वा वा वा, स्वरूप असावं तर असं। त्या दरबारामध्ये वसुदेव देवकी पण आले होते। त्यांना वाटलं, वा, मुलगा असावा तर असा। त्या दरबारामध्ये गायी सांभाळणारे गोपाळ पण आले होते।
गोपाळांना वाटलं हे तर आपल्या भाऊकीतलंच आहे. त्यांना ते काहीच नाही वाटलं, हे आपला भाऊकीतला आहे म्हटले. तिथं योगी जपी तपी संन्यासी आले होते. त्यांनी भगवान कृष्णाला पाहिलं. ते म्हटले वा, हे तर योग्याचं परमतत्व आहे. सगळ्याला वेगवेगळ्या प्रकारचे भगवान कृष्ण वाटले. कंसाला कोण वाटलं? कंसाला ते योगी नाही वाटला, कंसाला ते भाऊकी नाही वाटली, कंसाला तो भाचा नाही वाटला, आणखी कंसाला तो पैलवान नाही वाटला, कंसाला तो राजा नाही वाटला. कंसाला कोण वाटलं? मृत्युर्भोजपतेर विराड विदुषाम, हा साक्षात मृत्यू माझ्याकडे चालत आलाय असं कंसाला वाटलं. आता मी तुम्हाला विचारतो, दरबारातले सगळे सारखेच, भगवान कृष्ण तेच, पण प्रत्येकाला वेगवेगळे का दिसले? जशी ज्याची मान्यता तशी त्याला दिसले. विठ्ठल 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 विठ्ठल. रामायणातला एक प्रसंग सांगतो. ज्यावेळी प्रभू रामचंद्राने रावणाला मारलं. आता रावणाला मारणं एवढी सामान्य गोष्टी होती का महाराज? रावण होता. रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं महाराज. ते युद्ध एवढं विलक्षण झालं, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राम रावणासारखं युद्धच झालं नाही महाराज. राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण झुंजिनले जैसे, उदार उपमाच नाही त्याला द्यायला. भयंकर युद्ध झालं महाराज. आणि रावण सामान्य नव्हता बरं का. कसा होता रावण? ऐका रावण कसा होता बरं का. प्रत्यक्षदर्शी हनुमंतरायांनी रावणाचं वर्णन केलेलं आहे. कसा होता तो दिसायला? आपण टी व्हीमध्ये मालिकेमध्ये जो पाहतोत ना रावण, भला ढेबरान अकराळ विकराळन, मोठाल्या मिशान, ते गरगरीत दारू पिल्यासारखे डोळेन, तसा नव्हता बरं का रावण. ज्यावेळी हनुमंतराया सीता शोधण्यासाठी लंकेत गेले होते आणि हनुमंतरायाला बंदी बनवून रावणाच्या दरबारात हजर केलं ना, हनुमान नाटक नावाचा ग्रंथ आहे तुलसीदास महाराजांचा. त्याच्यामध्ये रावण कसा होता त्याचा हनुमंतरायांनी प्रत्यक्षदर्शी वर्णन केले. ऐका रावण कसा होता. हनुमंतराय वर्णन करतात, रावणाला पाहिल्यानंतर समोर सिंहासनावरती रावण बसलेला. हनुमंतराय म्हणतात, अहो रूपम अहो धैर्यम अहो शक्तीर अहो द्युती अहो राक्षस राजस्य सर्व लक्षणयुक्तता यद्य धर्मोण बलवान स्यादयम राक्षसेश्वर स्यादयम सुरलोकस्य सशक्रस्यापि रक्षिता. वा, हनुमंतराय रावणाकडे पाहून महाराज लुब्ध झाले, मुग्ध झाले, वेडे झाले रावणावरती, फिदा झाले रावणावरती पाहून. हनुमंतराय म्हणतात, तेजसा तस्य मोहिता. अरे अरे अरे, काय तेजस्वी रावण आहे. अहो रूपम, अरे अरे अरे, त्या रावणाचं काय रूप आहे. रावण दिसायला किती परम सुंदर आहे महाराज. अहो रूपम अहो धैर्यम, रावणामध्ये केवढं धाडस आहे, केवढं धैर्य आहे. अहो रूपम अहो धैर्यम अहो शक्तीर अहो द्युती. हनुमंतराय म्हणतात, या रावणामध्ये जर अधर्म नसता, पाप नसतं ना रावणामध्ये, तर या रावणाने त्रिभुवनावरती राज्य करावं एवढा याचा अधिकार आहे. असा रावण होता. पण रावणामध्ये अधर्म असल्यामुळे रावणाची माती झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. रावण विद्वानही आहे, भगवान शंकराचा उपासकही आहे, राजाचे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत, पण त्याला ज्ञानाचा अभिमान होता. पहा बरं का, रावणामध्ये आणि बिभीषणामध्ये फरक काय होता? रावणाला ज्ञान होतं, त्या ज्ञानाचा अभिमान होता, आणि बिभीषणाला अभिमानाचं ज्ञान होतं. फरक कळतोय का? रावणाला ज्ञानाचा अभिमान होता, बिभीषणाला अभिमानाचं ज्ञान होतं. परिणाम काय झाला? ज्ञानाचा अभिमानी मेला आणि अभिमानाचं ज्याला ज्ञान आहे तो रामाने जवळ केला. विठ्ठल 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 विठ्ठल. मला पुढचा प्रकार सांगायचा आहे. ज्यावेळी रावण मारला आणि आता सीतामातेला अयोध्येमध्ये आणायचंय, पण त्या वानराला एक प्रश्न पडला, एक शंका पडली. काय? प्रभू रामचंद्राने त्या रावणासारखा शत्रू मारला, एवढा मोठा महापराक्रमी योद्धा मारलाय. कोणासाठी मारलाय? सीतेसाठी, बरोबर ना? रावणाबरोबर प्रभू रामचंद्राने कोणासाठी युद्ध केलं? सीतामातेसाठी. मग वानराच्या डोक्यात एक कल्पना आली. काय? ज्या रावणाला मारून एवढं मोठं युद्ध प्रभू रामचंद्राने केलं त्या सीतेसाठी, मग ती सीता किती सुंदर असेल. अहो, ज्या रावणाला 80,000 बायका असताना तो सीतेची अभिलाषा धारण करतोय, मग त्या सीतामाता किती सुंदर असतील असं कोणाला वाटलं?
वानर आला. मग सीतामाता पालखीमध्ये बसून ज्यावेळी आणल्या ना, त्या वानरांनी गर्दी करायला सुरुवात केली. इकडून 4 वानर, तिकडून 4 वानर, वरून 5-6 वानर, असे शेकडो वानरांनी गर्दी केली. हनुमंतरायांनी त्या सगळ्याला थांबा म्हटले. सीतामातेचं दर्शन घ्यायचं ना, हो घ्यायचंय, 1 लाईन करा म्हटले. 1 लाईन, गपचूप बसायचं, कोणी बोलायचं नाही, कोणी अजिबात बोलायचं नाही, असं हनुमंतराय म्हटले बरं का, मी नाही म्हणत तुम्हाला. हनुमंतराय त्या वानरांना म्हटले. सगळ्या वानरांनी लाईन केली, रांग केली आणि सीतामाता पालखीत बसलेल्या. आता एक वानर जायचं आणि पालखीचा तो पडदा बाजूला करायचं, सीतामातेला निहाळायचं आणि दर्शन घेऊन मागं यायचं. आणि रांगीत उभं राहिलेले वानर आहेत ना, त्यांना काय दमच निघत नव्हता. ते जे दर्शन घेऊन आले ना, त्याला विचारायचे, कस काय सीता, कस काय सीता. आणि ते दर्शन घेऊन आलंय ना, ते उगं कारलं खाल्ल्यासारखं तोंड करायचं, बरोबर नाही, लय बेकार तोंड करायचं ते. दुसरं जायचं, दर्शन घ्यायचं, पाहायचं सीतामातेला आणि परत मागं यायचं. या मागच्याला दमच निघत नव्हता. सगळे विचार कस काय सीतामाता, कस काय, हे म्हणायचं, काय बरोबर नाही. मला सगळ्या वानरांनी सीतामातेचं दर्शन घेतलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका पण वानराला सीतामाता पटल्या नाहीत, एकाला नाही आवडल्या. तुम्हाला प्रश्न मी असं विचारतो, का नसतील आवडल्या? सीतामाता सुंदर नव्हत्या का? अहो, प्रभू रामचंद्राच्या अर्धांगिनी आहे. जगातले सगळे सौंदर्य ज्याच्या एका अंशापासून जन्माला येतात, त्या प्रभू रामचंद्राच्या त्या अर्धांगिनी आहे. किती सुंदर असतील त्या. मग वानराला का नाही सुंदर वाटल्या, का नाही आवडल्या? कारण वानराची मान्यता की ज्याला शेपटी ते सुंदर. सीतामातेला शेपटीच नव्हती, मग त्या सुंदरच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सीतामाता इकडं लाख सुंदर, पण यांच्या डोक्यात काय, ज्याला शेपटी ते सुंदर. म्हणून सीतामाता एकाही वानराला आवडल्या नाही. मान्यता या विषयावर बोलतो बरं का, मान्यता. प्रत्येकाची मान्यता वेगवेगळी असते. मला आता कीर्तनाचंच उदाहरण घ्या ना. कीर्तन झाल्यानंतर एखाद्याला विचारलं, कीर्तन कसं काय झालं, आता ज्याला लय हॅ हो हो करायची सवय ना, एखादा हसवणारा आला ना, ते म्हणतो, हे लयच कीर्तन जोरात झालं. असे 90% पेशंट असतात बरं का आपल्या मंगरुळमध्ये, नसावेत असे. बरं, बाकीच्याला दुसऱ्या जणाला विचारलो, कीर्तन कसं काय झालं, हे लय भारी झालं. कशामुळं? कीर्तनात गायन लय झालं. एखाद्याला विचारलं, कीर्तन लय भारी झालं का? बाबांनी लय नाचले, बाबा लय उड्या मारल्या माकडावनी, कीर्तन लय भारी झालं. दुसऱ्याला विचारलं, कीर्तन कसं काय झालं? हे कीर्तन 1 नंबर झालं का? बाबांनी लय माकड चाळे केले, इकडं वाकन तिकडं वाकन, तिकडं हात करण तिकडं हे करण, इकडं वाकडं तोंड करण, हे लय भारी झालं. दुसऱ्याला विचारलं, कीर्तन कसं काय झालं? लय भारी झालं का? बाबाची गाडी लय मोठी होती म्हणून भारी झालं. पहा आता. एखाद्याला विचारलं, कीर्तन कसं काय झालं? कीर्तन लय भारी झालं का? बाबांनी अर्धा तास लवकर कीर्तन सोडलं. पहा याची मान्यता, प्रत्येकाची मान्यता. पण कोणी एखादा भगवत भक्त, भक्ती हृदयाचा माणूस असतो, कीर्तन भारी झालं का? ज्ञानोबराय तुकोबरायांना अभिप्रेत असणारे सिद्धांत कीर्तनातून ऐकायला भेटले म्हणून कीर्तन भारी झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. सध्या कीर्तनाची एवढी दयनीय अवस्था झाली महाराज. लोकांना कीर्तनातून परमार्थ, अध्यात्म या गोष्टी ऐकायच्याच. कीर्तन, विनोदाची कथा लोकांना आवडते, देवाविषयी चिंतन लोकांना आवडत नाही. पण आपल्या गावाचं भाग्य, सौभाग्य मला वाटतं बरं का, तुमच्या सगळ्याच्या चेहऱ्याकडं पाहून. काय असतं महाराज, भगवान महाराज, कीर्तनाची कार्यक्रम पत्रिका पाहून त्या गावाच्या परमार्थाची लायकी कळत असते. पण आपल्या कार्यक्रमाची जर पत्रिका पाहिली ना, महाराष्ट्रातील मोजके चिंतनीय कीर्तनकार तुम्ही ठेवलेले आहेत. पंडित भाऊ, तुमचे सगळे मित्रमंडळी, खरंच आपल्या या सगळ्या पंच कमिटीचं महाराज टाळ्या वाजून अभिनंदन करा. विनोदाची कथा आज बाजार झालाय महाराज. विनोदाची कथा गोड वाटे. तुकोबरायांच्या काळातलं तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. महाराजांचं पंढरपूरला जात असताना माळशिरस मुक्कामी कीर्तन होतं बरं का. आणि तुकोबरायांचं त्या काळात खूप नाव झालं होतं महाराज. तुकाराम महाराज म्हणजे मोठे साधू आहेत, मोठे संत आहेत. आणि माळशिरस मुक्कामी हनुमंतरायाच्या मंदिरासमोर तुकाराम महाराजांचं कीर्तन संध्याकाळी. लोकांची चर्चा झाली, तुकाराम महाराजांचं कीर्तन, तुकाराम महाराजांचं कीर्तन. आणि सगळे लोक जमा झाले.
नाव ऐकलं होतं लोकांना वाटलं आता लई मोठं कीर्तन म्हणजे काय आता विनोदन नुसते हसन हॅन होऊन तेच ऐकायला भेटन. आणि तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिले. प्रत्यक्ष तुकोबाराय महाराज कसं कीर्तन करीत असतील हो. हातात चिपळ्या विना महाराज देवाचं काय ते अनुसंधान. रामकृष्ण हरी महाराज सुरू झालं आणि महाराजांना समाधी लागली. महाराज डोलायला लागले डोळे झाकून डोलायला लागले. लोक मग कुजबुज करायला लागले. अरे तुम्ही तर म्हटलं लय मोठं कीर्तन नाही, बाबा तर 10 मिनटं झाले रामकृष्ण हरी संपिनात, हे कशाचं कीर्तन कशाच काय, चला म्हटले आपलं घरी. मग एक उठून सगळे गेले. महाराजांनी अर्धा तास महाराज रामकृष्ण हरीचं असं गोड चिंतन केलं. महाराज परमात्म्याशी लीन झाले, विमग्न झाले. आणि अर्ध्या तासानंतर डोळे उघडले. डोळे झाकायच्या आत लाखो समाज होता आणि डोळे उघडले. एक सुद्धा माणूस नाही मंडपात, एक नाही, पण फक्त एक जण होता समोर बसलेला होता. तरी महाराजाला आनंद वाटला. वा वा वा, जाऊ द्या बाकीचे जाऊ द्या, पण एक तरी आहे, वा वा माझं कीर्तन ऐकायला एक तरी आहे. तुकोबाराय म्हटले मला बाबा तुमच्या पाय पडू द्या. तुमच्या नाही महाराज म्हटले बाबा मला तुमच्या पाय पडू द्या. तो माणूस म्हटला महाराज ते पाय बी नंतर उद्या पडा सकाळी, तुमच्या पायाखाली माझी घोंगडी गुतली, त्या घोंगडीसाठी थांबलोय. म्हटलं मी वा बाजूला, मला घोंगडी काढू द्या. अरे 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 महाराजांना वाईट वाटलं. महाराज देव घ्या कोणी आईता आला घर पुसवणी, देव न लगे साठवणीचे रुंदले जागे, विनोदाची कथा गोड वाटे. लोकाच्या डोक्यात प्रपंच असतो. महाराज दिसताना ते परमार्थ करताना दिसतात. तैसा माते किरीटी भजती गा पाऊटी, करोणी जो दिठी विश्वसोये. ज्ञानोबाराय वर्णन करतात. एक असे पुराणिक बाबा होते, पुराण सांगणारे, पूर्वीच्या काळी पुराण सांगणारे खूप चांगले असे पुराणिक असायचे. एक पुराणिक गावामध्ये आले, त्यांची दाढी वगैरे मोठी वाढलेली, जटा वाढलेल्या, आणि ते पुराण सांगायचे. लोक ऐकायचे कंटाळायचे निघून जायचे. पण एका दिवशी पुराण सांगायला बसले, शेजारीच एक माणूस येऊन बसला, असं धिप्पाड माणूस येऊन बसला. आणि बाबांनी ती पुराणाची कथा चालू केली. कथा चालू केल्यावरती महाराज त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. पुराणिक बाबाने विचार केला, वा वा हा श्रोता उत्तम दिसतोय बरं का, चांगलं दर्जेदार ऐकणारा दिसतोय बरं का, हा काय असं सटरफटर ऐकणारा नाही, दर्जेदार ऐकणारा दिसतोय. पुराणिक बाबाला लय आनंद झाला. महाराज अशी जोमानी कथा केली. जे कथा करायला लागते ते त्या माणसाच्या डोळ्यातले त्या ठिकाणी अश्रू वाढायचे, ते रडायला लागायचं. पुराणिक बाबा सांगायची, अस्मिन मते पदार्थो ही द्विविधा, दोनच्या जगामध्ये गोष्टी आहेत, एक ब्रह्म आणि दुसरी माया. असं केल्यावर तो ते आणखी ओक्साबोक्स रडायला लागायचं. पुराणिक बाबा सांगायची, या जगात 4 वेद आहेत. असं सांगितल्यावर तो ते गळा काढूनच रडायला लागलं. यांना वाटलं खरंच उत्तम श्रोता आहे. तर पुराणिक बाबांनी पुराण संपवलं आणि त्या माणसाला म्हटले, मला बाबा तुझं दर्शन घेऊ दे बाबा, तुझ्यासारखा श्रोता पुराण सांगून म्हटले माझी हयात गेली, तुझ्यासारखा श्रोता मी आयुष्यात नाही पाहिलं कधी. बाबा काय तुझे अष्टभाव जागृत झाले, काय तुझे भाव जागृत झाले, मला तुझं दर्शन घेऊ दे, पाया पडू दे. तो म्हटलं महाराज पायानंतर पडा, पण खरंच तुमच्यासारखा होता हो. म्हटले काय नाही. म्हटले माझं शेळ्याचं खांडे, त्या शेळ्याच्या खांडात एक बोकड लागवडीसाठी ठेवलेला, लय मोठा बोकड होता. पण काय झालं, लांडग्यानी नेला का काय काहीच तपास नाही. आणि तुमच्याकडं पाहून मला त्याचंच देणं यायचं. तुमची दाढी पाहिली की मला माझा बोकड आठायचा. पुराणिक बापाने कपाळालाच हात मारला. अरे ते म्हटले, मग मी अस्मिन मते पदार्थ होई द्विविध, असे 2 बोट केले, मग तू जास्तच का रडायला लागला. ते म्हटला, ओ काय सांगावं, असे शिंग होते हो त्याचे. पुराणिक बाबा म्हटले, मग मी म्हटलो होतो 4 वेद आहे, तू जास्तच रडायला लागला. ते म्हटला, अहो असे 4 पाय होते हो त्याचे, आणि मी मान हलवली की तू जास्त रडायचा. अहो त्याची दाढी पण तुमच्यासारखीच होती हो. पुराणिक बाबाने हात जोडले, म्हटले धन्य तुझं धन्य. लोक ऐकतात पण त्यांच्या डोक्यामध्ये काय असतो, प्रपंच असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मी सांगत होतो मान्यता, जशी ज्याची मान्यता तशी त्या ठिकाणी तो त्या वस्तूकडे, पदार्थाकडे, घटनेकडे पाहत असतो. तुकोबारायांना एका जणाने विचारलं, महाराज भाग्यवान कोण आहे हे आम्ही सगळ्या जगाला विचारलं, पण तुमच्या दृष्टीने भाग्यवान कोण आहे सांगा बरं. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात,